होणार की तिथे जातोच भाग. तसं या सरकारला जरा रक्त लागलं सुटला बघा तिकडं. दुसरं काय त्या देवळातलं उत्पन्न मिळतंय ते जाब मध्ये हाणते तर मजा करते. 80चे घर बांधले तर बघा तिकडे खोल्या भाड्याने देते 5-5 हजार 4-4 हजार 2-2 हजार. ती धंदाच चालला एक प्रकारचा देवळाचा. पूर्वी कसं होतं महाराज बडवेंच्या काळामध्ये देवाला व्यवस्था होती सगळी. सगळं चालत होतं चांगलं. परंतु असं काय आहे कालाय तस्मै नमः. काळ आहे काळाला काय करायचं हो. काळ जो आहे ना याला पाप करायचे ह्या जगामध्ये. त्याकरता त्या अशा घटना घडत्यात. आणि ही कॉरिडॉर काढायची ह्यांचं संपण्या करता आता. दुसरं कशा करता नाही. ती सरकारच संपणार आहे बघा तरी. आणि आम्ही महाराज लोक असे कडू आहेत याला मत देऊ नका म्हणलं की देणार नाही. कारण का देवळात आम्ही एखाद्याला जायचं नाही. देवळात नाही जाणार पट्टे असेच आमच्याकडं. आम्ही सगळं महाराष्ट्र हलवू. महाराजात एवढी ताकद आहे महाराज. मग ह्याला बसवू सगळं. त्यांनी विचार केला पाहिजे कशाला हात लावला ना पाहिजे अशी माझी इच्छा. पांडुरंगाच्या चरणी एवढं बोलून मी भाषण बंद करतो.